नमस्कार मंडळी, सुनीता लवंडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आपण इडलीची सिरीज सुरू केलेली आहे। पहिल्या भागामध्ये आपण साधी इडली कशी बनवायची ते पाहिलं होतं। सिरीजच्या आजच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण कांजीवरम इडली बनवतोय। कांजीवरम इडली ही साऊथची एक फेमस इडलीचा प्रकार आहे। तुम्ही कांजीवरम साडी ऐकली असेल, पण कांजीवरम इडली हे पहिल्यांदाच ऐकत असाल। आपण जे नेहमी इडली बनवतो त्यापेक्षा ही इडली जरा वेगळी आहे। चवीला ही जरा हटके लागते। तुम्हाला जर चटणी किंवा सांबार बनवायला वेळ नसेल तर तुम्ही ही इडली नुसती जरी खाल्ली तरी ही खूप भारी लागते। त्यामुळे तुम्ही मुलांना सकाळी डब्याला सुद्धा देऊ शकता किंवा प्रवासामध्ये सुद्धा ही इडली घेऊन जाऊ शकता। तर चला मग ही कांजीवरम इडली कशी बनवायची ते आता आपण पाहूया। तर सगळ्यात आधी आपल्याला याचं बॅटर बनवावं लागेल। त्यासाठी इथं मी 2 वाट्या उकडा तांदूळ घेतलाय आणि 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे। तर दोन्ही पण मी एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला हे दोन्ही स्वच्छ धुवून घ्यायचे। तर यामध्ये भरपूर पाणी घालून 1 ते 2 पाण्याने हे चांगलं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता यामध्ये भरपूर पाणी घालून 5 ते 6 तास याला चांगलं भिजत ठेवूयात। 5 तासानंतर डाळ आणि तांदूळ आपले छान भिजले आहेत। आता यांना आपल्याला मिक्सरवर वाटून घ्यायचे। त्यासाठी डाळ मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे। आता यामध्ये थोडंसं डाळीतलं पाणी घालून हे जरा वाटून घेऊया। डाळ आपल्याला जास्त बारीक वाटायची नाही, थोडीशी रवाळच वाटायची आहे। त्यासाठी मिक्सर ऑन ऑफ करत डाळ वाटून घ्यायची। तर डाळ मी वाटून घेतली आहे बघा, अशी ही जाडसर वाटून घेतली आहे। तर ती मी आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते। आता डाळ वाटल्यानंतर तांदूळ वाटून घेऊया। तर तांदूळ सुद्धा आपल्याला रवाळच वाटून घ्यायचा आहे। त्यासाठी मिक्सर ऑन ऑफ करत पल्स मोडवर तांदूळ वाटून घ्यायचे। तर कांजीवरम इडलीचं बॅटर परफेक्ट होण्यासाठी डाळ आणि तांदूळ जरा रवाळच दळून घ्यायचं। वाटताना त्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही। आपण नेहमीच्या इडलीसाठी जसं बॅटर स्मूथ बनवतं तसं ह्या इडलीचं बॅटर नसतं, हे जरा रवाळच असतं। तर हे वाटलेले तांदूळ मी आता डाळीमध्ये काढून घेते। हातानेच हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। हाताच्या उष्णतेने फर्मेंट व्हायला जरा मदत होती। तर हे बघा, मी दोन्ही चांगलं मिक्स केलंय। तर पिठाची कन्सिस्टन्सी पहा। तर असं इतपत बॅटर घट्ट ठेवायचं। आता यावर झाकण ठेवून पीठ रात्रभर फर्मेंट व्हायला ठेवून द्यायचं। थंडीचे दिवस असल्यामुळे 10 ते 12 तास हे पीठ फर्मेंट व्हायला ठेवून द्यायचं। 12 तासानंतर पाहू शकता पीठ आपलं चांगलं फर्मेंट झाले। पिठाला चांगली जाळी पडली आहे, याचाच अर्थ पीठ चांगलं फर्मेंट झाले। आता या पिठामध्ये 3 ते 4 चमचे दही फेटून घालायचं। दही जास्त पातळ नसावं। दही घातल्यानंतर पीठ अजूनच पातळ होतं, त्यामुळं डाळ आणि तांदूळ वाटताना त्यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही। मला हे पीठ जरा जास्तच घट्ट वाटतंय, त्यामुळे मी आता काय करते, ही दह्याची वाटी विसळून यामध्ये थोडंसं पाणी घालून हे जरा मिक्स करते। तर बघा, पीठ इतपत आपल्याला घट्ट ठेवायचं आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून जरा मिक्स करूयात। तर मीठ मिक्स करून झाले। आता याला जरा साईडला ठेवून देऊया। त्यानंतर आता आपण खलबत्त्यामध्ये 1 चमचा काळे मिरे आणि 1 चमचा जिरे कुटून घेऊयात। तर बघा, असं इतपत हे जाडसर कुटून घ्यायचं। आता त्यानंतर आपल्याला एक तडका द्यायचा आहे। त्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घातले। तूप वितळलं की 1 चमचा यामध्ये मोहरी घालायची। मोहरी चांगली फुटू द्यायची। मोहरी फुटली की कुटून घेतलेले जिरे आणि मिरे घालायचे। 1 इंच आलं किसून घालायचं। कढीपत्त्याचे पानं बारीक कट करून घालायचे। काही सेकंद याला चांगलं परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये काजूचे बारीक तुकडे घालून सोनेरी रंगावर हे परतून घ्यायचे। काजू जरा सोनेरी झाले की गॅस बंद करून यामध्ये पाव चमचा हिंग आणि हळद घालायची। इडलीला लेमन कलर येईल इतपतच हळद घालायची आणि गॅस बंद करूनच हळद घालायची, म्हणजे मग ती करपणार नाही। आता लगेचच हा तडका इडलीच्या बॅटरवर घालायचा। यामध्ये 1 चमचा सुंठ पावडर आणि बारीक कापलेले कोथिंबीर घालून हे चांगलं मिक्स करायचं। तर हे आपलं कांजीवरम इडलीसाठीचं परफेक्ट बॅटर तयार झाले। चला आता याची लगेचच इडल्या बनवायला घेऊयात। सगळ्यात आधी इडली प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यावं लागेल। तेल लावून झाल्यानंतर 1 चमचा यामध्ये बॅटर घालायचं प्रत्येक खाणामध्ये। आपण साधी इडली तर नेहमी बनवत असतो, त्याबरोबर आपण सांबर चटणी वगैरे सुद्धा बनवत असतो। पण ह्या कांजीवरम इडली बरोबर खाण्यासाठी आपल्याला चटणी सांबर वगैरे काही नाही केलं तरी चालतं। नुसती जरी ही इडली खाल्ली तरी खूप छान लागती। सकाळी घाईगडबडीत आपल्याला सांबर चटणी वगैरे बनवायला वेळ नसतो, अशा वेळी ही कांजीवरम इडली बनवून मुलांना तुम्ही डब्याला देऊ शकता। मुलं खूप आवडीने खातात ही इडली। तर बॅटर भरून झालंय। प्लेट जरा अशी टॅप करायची, म्हणजे मग बॅटर इव्हनली स्प्रेड होतं। चला लगेचच याला आता स्टीम करायला ठेवूयात।
स्टीमरमध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवायचं आणि पाण्याला उकळी आली की मग हे इडलीची प्लेट यामध्ये ठेवून द्यायची आणि मीडियम गॅसवर 12 ते 15 मिनिट ह्या इडल्या स्टीम करायच्या. 15 मिनिटानंतर पहा इडल्या आपल्या छान फुगल्या आहेत. तर त्या आता आपण बाहेर काढून घेऊयात. थंड झाल्यानंतर चमच्याने किंवा चाकूने ह्या इडल्या काढून घ्यायच्या. तर बघा किती सॉफ्ट आणि फ्लफी इडली आपली तयार झाली आहे. तर मैत्रिणींनो, एकदा तरी ही कांजीवरम इडली बनवून पहा. खूप मस्त लागते ही खायला. कुठलाही पदार्थ बनवताना थोडेफार व्हेरिएशन केले की नव्याने पदार्थ खायला खूप मजा येते. त्यामुळे त्याच प्रकारचा पदार्थ खायला आपल्याला कंटाळा येत नाही. तर मैत्रिणींनो, तुम्हाला अजून इडलीचे कोणते प्रकार पाहायला आवडतील हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तसंच आपण जे हे इडलीची सिरीज सुरू केलेली आहे ते तुम्हाला फायदेशीर आहे की नाही हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटूयात पुढच्या भागामध्ये अजून एका इडलीच्या नवीन प्रकारासह. तोपर्यंत धन्यवाद.